जेव्हा लोक मार्केटमध्ये नवीन असतात त्यांना दाखवलं जातं की टोजी बनली होती, मोरोबोजो बनली होती, यासारख्या कॅन्डल बनल्या, नंतर मी ट्रेड घेतला आणि या कॅन्डल रिव्हर्सल आहे, यामुळेच येथे करेक्शन आले आणि तेजी आली आणि ही कॅन्डल बनली की ट्रेंड चेंज होतो, हेच आपल्याला दाखवलं जातं. परंतु मित्रांनो, ट्रेंड सुरू व्हायला पण वेळ लागतो आणि संपायला पण वेळ लागतो. ही एक फॅक्ट आहे. लोकांना असं दाखवलं जातं की एका कॅन्डलमुळे ट्रेंड चेंज होतो आणि हे एक मिथ आहे. जर अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड चालू आहे आणि मध्येच ही कॅन्डल बनली तर तिथे ट्रेंड चेंज होतो असं बोललं जातं. जर आपण प्रॅक्टिकल चार्ट वरती गेलो आणि बघितलं तर येथे जास्त प्रमाणात रिव्हर्सल कॅन्डल दिसत आहे, पण येथे ट्रेंड चेंज नाही झाला. आपल्याला बोललं जातं की ही कॅन्डल बनली तर ट्रेंड चेंज होतो, त्यासोबत वॉल्यूमला पण जोडलं जातं आणि त्यासोबत असंही बोललं जातं की 40 कॅन्डल बनल्या नंतर ही कॅन्डल बनली पाहिजे, 30 कॅन्डल बनल्यानंतर ही कॅन्डल बनली पाहिजे. अशा पद्धतीने वेगवेगळे कॅल्क्युलेशन आपल्या समोर ठेवले जातात.